मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. रामदास आणि शिवाजी महाराज एक असे नातं ज्याबद्दल इतिहासात अनेक वादग्रस्त मते आणि दावे सापडतात, पण खऱ्या ऐतिहासिक संदर्भावर आधारित तथ्य काय आहेत? शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांचा भगवा निशाण आणि रामदास स्वामींची भूमिका यामध्ये नेमकी सत्यता काय आहे? प्राध्यापक महम्मद देशमुख यांच्या रामदास आणि पेशवाई या ग्रंथातील संशोधन तसेच नर फाटक यांच्या लेखनातील महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. सभासद बखर, 91 कलमी बखर, शिवभारत आणि स्वानुभव दिनकर यासारख्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये रामदासांचा उल्लेख का दिसत नाही? रामदास स्वामींबाबत काही वादग्रस्त गोष्टी आणि बहुजन संस्कृतीवर त्यांचा प्रभाव नेमका कसा होता, या सर्व गोष्टींचा शोध घेत आपण ऐतिहासिक सत्याचा पर्दाफाश करणार आहोत. चला रामदास आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा हा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, या विषयाचे यापूर्वीचे भाग आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया शिवाजी महाराज आणि रामदास या विशेष व्हिडिओला. विविध ज्ञान विस्तार, जुलै 1929. रामदास आणि शिवाजी. श्री नर फाटक यांनी विविध ज्ञान विस्तार या मासिकाच्या जुलै 1929च्या अंकात रामदास आणि शिवाजी हा प्रदीर्घ लेख पृष्ठ 256 ते 295 असा लिहिला आहे. श्री नर फाटक हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा आरोपही करता येणार नाही. या लेखातील काही निवडक उतारे पृष्ठ क्रमांकासह आपल्याला दिले आहेत, ते आपण जसेचे तसे वाचणार आहोत. आपले कोणतेच विचार यामध्ये आपण टाकणार नाही. शिवाजींच्या समकालीन किंवा नंतरही नजीकच्या काळातील बखरीत किंवा कागदपत्रात रामदासांचा उल्लेख नाही असे लिहिताना श्री फाटक म्हणतात, शिवाजी महाराजांच्या सभासदी बखरीचा कर्ता कृष्णाजी अनंत यांनी शिवाजी महाराजांच्या कारभारात प्रत्यक्ष बराच भाग घेतलेला होता. अर्थात तो समकालीन होता, परंतु त्याच्या बखरीत रामदासांचा मुळीच उल्लेख नाही. 91 कलमी बखरीत रामदासांचा निर्देश नाही. स्वानुभव दिनकर या ग्रंथाचे कर्ते दिनकर स्वामी हे रामदासांच्या आरंभीच्या शिष्यापैकी. त्यांनी आपला ग्रंथ रामदासांच्या पश्चात पण बराच लवकर पुरा केला. तथापि ग्रंथाच्या शेवटी त्यांनी गुरुचे जे चरित्र जोडले आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. याच्या खेरीज इतर पुरावे विचारात घेतल्यास अशीच स्थिती दिसते. मेरुस्वामी हे महाराजांच्या म्हणजेच रामदासांच्या अनंत मौनी नामक शिष्याचे शिष्य. रामदासांच्या हयातीत ते महत्वास चढलेले होते. त्यांच्या रामसोहळा ग्रंथात आरंभी रामदासाचे बरेच विस्तृत चरित्र आहे, पण त्यात शिवाजी महाराजांचे नाव देखील नाही. कवींद्र परमानंदाच्या शिवभारतात उलट पक्षी रामदासांच्या अस्तित्वाचा उच्चार नाही. जेधे शकावलीत तोच प्रकार आढळतो. आणखी पुढे सरून चित्रगुप्त, चिटणीस, शिवदिग्विजय, शिवाजी प्रताप या बखरींकडे नजर टाकल्यास रामदास व शिवाजी यांच्या गुरु शिष्यत्वाचा विस्तार दृष्टीस पडतो. समर्थ प्रताप, हनुमंत स्वामीची बखर, संत विजय, उद्धव सुताचे रामदास चरित्र, दास विश्रामधाम यांचे परिशीलन केल्यास तीच निष्पत्ती हाती येते. जवळच्या समकालीन लेखकांनी या दोघांच्या आपसातील संबंधांचा ओझरता सुद्धा उल्लेख करू नये व मागून झालेल्या लेखकांनी तोच संबंध कादंबरीसारखा विलक्षण गुंतागुंतीच्या विस्तारासह नमूद करावा. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. विविध ज्ञान विस्तार, जुलै 1929 पृष्ठ 256 वरील हे विचार. यावरून शिवाजी रामदास संबंध ही वस्तुस्थिती नसून रामदास ही पंडितांची हातचलाखी आहे हे सिद्ध होते. रामदास हे सूर्याजीपंत ठोसर नावाच्या जामखेडच्या कुलकर्ण्यांचे द्वितीय चिरंजीव आणि त्यांचे पाळण्यातले नाव नारायण होते. सूर्याजीपंतांची पत्नी राणूबाई. पृष्ठ 256 वर ही नोंद आहे. लहानपणी रामदास मारुतीचा म्हणजे कपी श्रेष्ठाचा अवतार असल्यामुळे कपीला शोभण्याजोग्या लीला करीत असत. पृष्ठ 257
इथेही नोंद आहे. शिवाजींच्या भगव्या निशाणासंबंधी श्री फडके म्हणतात, जेथे रामदासांचे मूळ वस्त्रच भगवे नव्हते तेथे त्यांच्या वस्त्रातून भगवे निशाण कसे उत्पन्न होणार. पृष्ठ 260 अशी नोंद आहे. रामदासांवर विजापूरच्या आदिलशहाची मर्जी होती. शिवाजींचा शत्रू विजापुरी सरदार मुधोळचा बाजी घोरपडे यांचा रामदास हा गुरु होता. हे सत्य श्री फाटक यांच्या पुढील उतार्यावरून सिद्ध होते. ते म्हणतात, विजापूर पातशाहीच्या दोघा बड्या हिंदू अंमलदारांनी रामदासांच्या नव्या देवस्थानाला काही जमिनी इनाम दिल्याची माहिती आहे. दिनायतराव, मुरार जगदेव आणि बाजी घोरपडे हेच ते अंमलदार होत. तेव्हाच्या अनेक हिंदू सरदारांना कोणी ना कोणी गुरु असे यांनी रामदासाला गुरु केले व स्वतःच्या मालकीपैकी किंवा विजापूर दरबारामार्फत थोडीशी जमीन चाफळच्या देवस्थानाला इनाम दिली. या राईचा पर्वत बनून राजवाडे यांनी रामदासांच्या करामतीचा पोवाडा गायला आहे. पृष्ठ 263 अशी नोंद आहे. यावरून रामदास हा आदिलशहाचा हेर होता या श्री वीर मोहिते यांच्या आरोपाला पुष्टी मिळते. पुढे रामदासांचे शिष्यणींशी अनैतिक संबंध होते हे सिद्ध करणारा श्री फाटक यांचा पुढील उतारा पहा. शिष्यणींचा अपवाद. रामदासांच्या शिष्यांची संख्या चाफळचे देवस्थान निर्माण होण्यापूर्वीच वाढू लागली होती. त्यात कित्येक बालविधवा स्त्रियाही होत्या. कराडची अक्काबाई व मिरजेची वेणुबाई यांची नावे रामदासांच्या शिष्य विस्तारात प्रामुख्याने झळकतात. स्त्री शिष्यणींचा हा प्रपंच त्यांच्या संप्रदाय चारित्र्याला मलिनता आणणार आहे असे स्पष्ट सांगणे भाग आहे. शिष्य कोणाला करावे व कोणाला करू नये असा विधी निषेधपर विचार रामदासांच्या वाङ्मय संभारात कोठेच विशद नसला तरी त्यांचे शिष्य दिनकर यांच्या ग्रंथात तो असंदिग्ध रीतीने आलेला आहे. दिनकर म्हणतात, परस्त्री मग ती सुवासिनी असली तरी प्रबोधनात उपदेश कार्यात त्याज्य समजावी. कारण ज्यांची या कटाक्ष मात्रे अव्यसनी योगी भ्रशती तत्काळ परवनिता पडता दृष्टी निष्कामासीही अभिलाष उठी. त्या एकांती बोधिता सुख संतुष्टी घडो शके कैसेनी. भ्रतारासह उपदेश घेण्यास आली तर भ्रतारासह तिला उपदेश करावा. भ्रतारे विण कदापि स्त्री समूह उपदेशू नये. पृष्ठ 264 इथेही नोंद आहे. विधवा अगर सुवासिनी यापैकी कोणत्याच स्त्रीशी प्रबोध वार्ता करू नये असे खडखडीतपणे सांगणाऱ्या दिनकराचे गुरुजी रामदास यांनी सुवासिनी आणि विधवा या दोन्ही प्रकारच्या स्त्रियांना शिष्यत्वाची दीक्षा दिली होती. वेणू आणि अक्का या दोन शिष्यणी त्यांच्या खास मर्जीतल्या होत्या. त्या दोघी विधवा तरुण कामिनी होत्या. वेणूने शिष्यत्व पत्करून रामदासांना सर्वस्व अर्पण केल्यावर तिच्या वर्तनाची लाज वाटून लोकोपवादाचा तडाखा चुकविण्यासाठी तिला सासर माहेरच्यांनी विष देखील चारून पाहिले. पृष्ठ 265 इथेही नोंद आहे. शिष्यणीशी केलेल्या संभोगाचे रामदासी समर्थन. शिष्यणीशी केलेल्या व्यभिचाराचे रामदास यांनी केलेल्या समर्थनावर प्रकाश टाकताना श्री फाटक म्हणतात, भीमस्वामींनी रामदासांच्या तोंडी जी गुरुभक्तीपर पांडित्य घातले आहे ते आजकालच्या दिवसात पुष्कळांच्या काळजाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. ते पांडित्य वाचल्यावर गुरुत्वाच्या नात्याने कमालीच्या अनैतिक कर्माचे समर्थन करणाऱ्या भोंदू बुवांवर यापुढे टीका करण्याचे प्रयोजन नाही असेच प्रत्येकाला कबूल करावे लागेल. कारण रामदास देखील या समर्थनाचे पुरस्कर्ते दिसतात. भीमस्वामींनी आपल्या चरित्रात रामदासांच्या तोंडून वदविलेले पांडित्य पुढील प्रमाणे आहे. सद्गुरूंचा कधी न यावाच वीट जरी झाला भ्रष्ट सर्वतोपरी जार कर्म जरी केले सद्गुरूंनी मानावे शिष्यांनी कृष्णरूप. पृष्ठ 265 विज्ञा विस्तार जुलै 1929
इथेही नोंद आहे. अक्का वेणू ह्या दोघी विधवा होत्या, परंतु अनाथ नव्हत्या. त्या सुखवस्तू बापांच्या मुली होत्या. श्रेष्ठांच्या रामदासांच्या वडील बंधूंच्या कानी रामदासांच्या शिष्यणींचा बभरा गेल्यावर त्यांना मुद्दाम रामदासांकडे पत्र पाठविण्याची का गरज वाटली. श्रेष्ठांच्या पत्रात एकच मार्मिक श्लोक आहे. लावण्य सौंदर्य तारुण्य नारी, चातुर्यता चंचल चित्तहारी, एकांत काळी पडता संबंधू, अभिलाष न करी तो धन्य साधू. श्रेष्ठांच्या पत्रातली खोच रामदासांना उमजली. पृष्ठ 266 वर ही नोंद आहे. पुढे मुद्दा आहे रामदासी मनोवृत्ती. मुख में राम बगल में नारी. शिवाजी महाराजांनी रामदासांकडे बायको पाठविली ही कथा खरी असणे शक्यच नाही. जेथे शिवाजी आणि रामदास यांची भेटच काल्पनिक आहे, तेथे त्यांचा एवढा घनिष्ठ संबंध आहे असे मानणे मूर्खपणाचेच होय. तरी पण रामदासांची माहिती वाढविण्यासाठी अशा काल्पनिक कथा रचून बहुजन समाजातील थोर पुरुषांनाही हीन ठरविणारी बहुजन द्वेष्टी मनुवादी ब्राह्मणी मनोवृत्ती नवी विकृती मात्र निदर्शनास येते. त्यांना शिवरायांचे वैभव सहन होत नव्हते. भटा ब्राह्मणांच्या आशीर्वादाशिवाय बहुजन समाजात पराक्रमी पुरुष निर्माण होऊ शकत नाही हे त्यांना दाखवायचे होते. अशा रामदासाला आणि त्यांच्या संप्रदायाला डोक्यावर घेणाऱ्यांनाही विरोध केला पाहिजे. त्याचा थोडक्यात परामर्श इथे घेऊ. भट ब्राह्मणी संस्कृती. पदासाठी पत्नी पोरगी उच्च पदस्थांकडे पाठवावी ही स्वार्थी भटा ब्राह्मणांची संस्कृती होय. पुण्यातील अनेक ब्राह्मण सरदार आपले रूपवान बायका पेशवा बाजीराव दुसरा याच्याकडे पाठवित होते. श्री दिनकरराव जवळकर आपल्या देशाचे दुश्मनमध्ये लिहितात, ब्रह्मदेव जर स्वतःच्या कन्येवर बलात्कार करायला भीत नाही तर त्याच्या या लाडक्या लेकरांनी स्वतःच्या मुली वशिला करता नजराणा म्हणून पाठविल्या तरी तो ब्रह्मदेवा एवढा तरी गुन्हा नाही. पृष्ठ 87. दी जवळकर समग्र वाङ्मय देशाचे दुश्मन पहिली आवृत्ती 1925 अशी नोंद आहे. ब्राह्मणातही चारित्र्य संपन्न परिवार आहेत, पण तेही वर्णव्यवस्थेचेच समर्थक आहेत. विज्ञानाऐवजी अज्ञान आणि अंधश्रद्धा वाढवित आहेत. शिवाय त्यांना बहुजन समाजाचे दुःखही समजलेले नसते. आपल्यासारखेच इतरही असतात असा बहुजनांच्या बाबतीत चुकीचा समज दास विश्राम धामकाराचा झालेला दिसतो. पुराणांमध्येही ब्राह्मण पुरोहिताला पत्नी अर्पण करण्याचे विधी भटांनी लिहून ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ मत्स्य पुराण. असले धर्मग्रंथ आणि त्यांचे समर्थक पेटवलेच पाहिजे. बहुजन संस्कृती. पराविया नारी रखुमाई समान ही बहुजनांची संस्कृती. तर वाचोनी पढोनी झाले शहाणे म्हणे आम्ही संत, परनारी देखोनी चंचल झाले यांचे चित्त ही रामदासी विकृती. कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठविणाऱ्या शिवरायांनी अशा रामदासांची खांडोळीच केली असती. बहुजन माणूस भीक मागेल, पण बायको मागितली तर मागणाराच नरडीचा घोट घेईल. स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी पत्नी किंवा पोरीला असला जोडधंदा करू देण्याची कल्पनाही त्याला सहन होणार नाही. शिवाजींना क्षुल्लक दाखविण्यासाठी शिवकालात सर्व जातीय गोरगरिबांची प्रतिष्ठा वाढली. राज्याभिषेकामुळे शिवरायांना ब्राह्मणांनाही शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणून जळफळाट झालेल्या रामदासी वृत्तीच्या ब्राह्मणांनी नंतरच्या काळात शिवरायांचा असा अपमान करणाऱ्या कथा रचून आपली मनशांती केली. अशिक्षित आणि अडाणी बहुजनांना अशा कथा आजही माहीतच नाहीत. हा शिवभक्तांचा अपमान. हा केवळ शिवरायांचाच अपमान नव्हे, तर ब्राह्मणांसह सर्व जातीय शिवभक्तांचाही हा अपमान होय. अशा रामदासाला न मानणाऱ्या ब्राह्मण स्त्री पुरुषांचाही हा अपमान होय. असे दास विश्रामधाम सारखे ग्रंथ जाळून टाकले पाहिजे. आजही आत्माराम स्वामी लिखित दास विश्रामधाम सारखा बहुजन घातक प्रचार आजही वर्तमानपत्रे, नभोवाणी, दूरदर्शन क्रमिक
पुस्तके वगैरेद्वारा चालू आहे त्यावर भटजी शेटजी लाटजींचे हे सरकार कायद्याने बंदी घालणार नाही आणि मग संतप्त बहुजनांनी कायदा हातात घेतला तर त्यांना आतंकवादी म्हणतील, परंतु बुलेटपेक्षा बॅलेटच्या मार्गानेच बहुजनांनी सत्ता काबीज करणे योग्य ठरेल. रामदासाला हेर म्हटले म्हणून चिडणारे आणि शिवरायांचा जय जयकार करून जातीय दंगली माजविणारे ढोंगी शिवभक्त आता कुठे मेलेत? ते दास विश्रामधाम विरुद्ध का बोलत नाहीत? गुरु तसे शिष्य. रामदासांच्या शिष्यांच्या मनोवृत्तीवरून रामदासांच्याही मनोवृत्तीची आणि विकृतीची कल्पना येते. रामदास ही वेणू आणि अक्का या दोघींना दोन बाजूला घेऊन झोपत होता असा निष्कर्ष श्री नर फाटक यांच्या या लेखावरून सहज काढता येतो. असे म्हणणे अयोग्य ठरेल काय? अशा रंगेल आणि रंडीबाज रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरु म्हणणाऱ्यांचे जोड्याने थोबाड फोडले पाहिजे अशी प्रतिक्रिया एखाद्या बहुजन शिवभक्ताने दास विश्रामधाम वाचून व्यक्त केली तर दोष कुणाचा? रामदासांच्या बाकीच्या शिष्यणींच्या काहीच भानगडी नसतील काय? रामदासांचे सगळे शिष्य शुद्ध चारित्र्याचे असतील काय? वेणू अक्का आणि रामदास यावरून काय निष्कर्ष निघतो? रामदासांनी विजापूरचा आदिलशहा आणि मोगल बादशाह औरंगजेब यांची मर्जी संपादन करण्यासाठी जे मध्यस्थ वापरले असतील त्यांना कसे आपलेसे केले असेल? कोणती माध्यमे वापरली असतील? अशा अनेक शंका श्री नर फाटक यांचा हा लेख बारकाईने वाचला तर आल्याशिवाय राहत नाही. रामदासांच्या चमत्कारांवर आज कुणीही बुद्धिवादी विश्वास ठेवणार नाही, पण त्यांच्या या चमत्कारामागे भलता चमत्कार दडलेला असावा अशी शंका येऊ शकते. बुवाबाजीचा भंडाफोड केल्यावर त्या बुवांच्या चमत्कारामागील अनेक बदमाशा आज उघडकीस येत आहेत. रामदासांनी चांगल्या कुलवंत ब्राह्मण कुटुंबातील विद्वांनाही कुमार्गी लावले होते हे वेणू आणि अक्का यांच्यावरून निदर्शनास येते. श्री नर फाटक पुढे लिहितात, मुक्त आहो या भावनेने जर कोणी स्वेच्छाचाराचे बंड माजविल तर तो समाज विघातकी समजावा. अशी अनेक वचने रामदासांच्या शिकवणुकीत वाटेल तेवढी आहेत. तथापि त्यांच्या सांप्रदायिक चरित्रामध्ये कित्येक हकीकती अशा आहेत की त्या खरोखरीच्या असे ज्यांच्या पाहण्यात आले असेल त्यांना रामदासांच्या चारित्र्य शुद्धीबद्दल संशय बाळगायला जागा झाली व अपवादाला तोंड फुटून तो पसरला असा तर्क करता येतो. रामदास हे ब्रह्मचारी असून त्यांना विडा खाण्याची चटक होती. अपरात्री देखील तलफ येऊन ते विडा मागत. इतकेच नव्हे तर ज्यांनी विडा सोडला असेल त्यांना गुरुत्वाच्या जबरदस्तीने विडा खाण्यास भाग पाडीत. शिष्य संप्रदायात बायका होत्या असे नव्हे तर त्या खास मेहरबानीतल्या व रात्री शरीर सेवा करणाऱ्या होत्या. तेव्हा रामदास मठात राहत तेव्हा गाद्या गिरदा पलंग आणि शिष्यणी असा त्यांचा झोपेचा सरंजाम असे. शिष्य परिवारामध्ये केवळ काही तरुण बायका आहेत एवढ्यासाठीच येथे अपवाद मूळ धरायला तेथे त्या बायका विशेष कृपा कटाक्षातल्या आणि पुन्हा रात्री एकांती गुरुची प्रहरच्या प्रहर सेवा करणाऱ्या आहेत याची वाच्यता लोकात होऊ लागल्यावर अपवादाला आयतेच खतपाणी मिळून तो फोफावला तर त्यात लोकांचा काय दोष? पृष्ठ 268 ते 269 इथेही नोंद आहे. मित्रांनो, हे विचार होते प्राध्यापक मामद देशमुख यांचे रामदास आणि पेशवाई या पुस्तकातील. त्यांनी संशोधन केलेले हे मुद्दे. इतिहास हा फक्त गोष्टी सांगण्यासाठी नसतो, तो आपल्याला सत्य समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतो. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यातील संबंधांबाबत जे दावे आणि तथ्ये मांडली जातात त्यामध्ये किती सत्यता आहे हे आपण बखरी ग्रंथ आणि ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे पाहिले पाहिजे. आजही बहुजन संस्कृती शिवाजी महाराजांचा वारसा आणि त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु हे विसरू नका की इतिहासाला कायम सत्यावर आधार मिळतो आणि सत्य कधीच लपवता येत नाही. या संशोधनातून आपण केवळ इतिहास जाणला नाही तर भविष्यासाठी योग्य दृष्टिकोन मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या विचारांचा सन्मान राखणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. तुम्हाला या व्हिडिओमधील विचार कसे वाटले हे नक्कीच कळवले पाहिजे लेखकांना आणि अधिक अशा ऐतिहासिक सत्यांचा शोध घेण्यासाठी आमच्या सोबत जोडून राहा. पुढच्या भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या ऐतिहासिक विषयावर
चर्चा करू। मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर। या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात। या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे। कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे। कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही। आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही। पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही। मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा।